दिवसाला आमच्या सगळ्यांच्या वतीनं काळीजभर शुभेच्छा देतो. खूप सुंदर आयोजन केलं आहे. जसं जाता जाता नारू म्हणाला तीच गोष्ट प्रकर्षाने मला इथे जाणवते. वातावरण कवी संमेलन मोकळं करत असतं, ते मोकळं करूया. आणि अचानक आपले अहंकार खूप वाढलेत आहे. का वाढले मला माहीत नाही. फारच आपण सगळेच म्हणजे सगळ्या प्रवासामध्ये आपण जेव्हा जायचो, प्रवास करायचो, तर प्रत्येक गाडीवर लिहिलेलं असायचं, सबर कर बंदे ये भी दिन निकल जाएंगे, एक दिन हंसने वालों के चेहरे उतर जाएंगे, उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए. ताई, आज एक ट्रक जवळून गेला आणि त्याच्यावर वाचलं मी, बघतोच काय रागानं कट मारलं वाघानं. असे वाघ निर्माण झालेत ना. अशा स्नेहसंमेलनामधून ताईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा ही संमेलनं झाली ना, तर हा सगळा डोक्यातला कचरा कमी होऊन जाईल. आपल्या जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाही आहे. जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाही आहे, चेहरा आहे माझा. जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाही आहे, चेहरा आहे माझा. नात्यांची स्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या. नात्यांची स्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या. सगळ्यांना विनंती करतो, नात्यांची स्त्री सरळ फिरूया, सगळ्या गुढ्या कमी करूया. माय मावल्यांसाठीची पहिली रचना सादर करतो. तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, हात परीस लागता झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला. तू मधाळ मधाची गोडी, तू मायेची दिवाळी, चूल पेटली पेटली तुझ्या नशिबी सदाची होळी. कोण्या येड्या सटवाईन तुझं करमलीवाला, तुझं जगन मरण चार भिंतीत चिनल. टाक टाकून गेली नाही वाटली तिला लाज, टाक टाकून गेली नाही वाटली तिला लाज. घरादाराचं सार सार तुझ्या डोईवरी ओझ, सटवाईला विचारीन जाब काय दुश्मनी होती, दिली साऱ्यांना आझादी माय गुलामीत होती. खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट, खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट. व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट, व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट. तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घामान पुसावा, नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा. आणि ताईकडे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं, बीडच्या आई महोत्सवामध्ये गोपीनाथ दादा अर्धा तास थांबले होते आणि मला म्हणायचे, तू कविता म्हणतो की नाही बेटा, की जाऊ मी. मी सांगायचो दादा 5 मिनटं थांबा ना. असा अर्धा तास थांबवलं होतं. अरुण तेव्हा BEd करत होता. अरुण तेव्हा लहान होता, म्हणजे अजूनही लहानच आहे तो. पण ती कविता झाली ताई. तर बीडमध्ये तरुण पोरांनी शर्ट फाडले होते. हा, माझं म्हणणं असं नाही की तुम्ही फाडाल, कपडे नवीन फाडू नका. पण ती कविता जी गोपीनाथ दादाने खूप ऐकली, जवळ घेतलं होतं, मला खूप छातीशी लावलं होतं आणि म्हटले परत परत ये, परत परत भेट प्रशांत. ती कविता तुमच्या पुढ्यात ठेवतो की एक कप एकच कॉफी तुला मला पिण्यासाठी. तुला काय वाटतं की आपल्यालाच प्रेम कविता येते? हां, वय झालं तरी खूप प्रेम केलं आहे आपण.